म्हणून माझी भुजबळ साहेबांना दिवाळी संपल्यानंतर मी या सगळ्या ओबीसी नेत्यांना स्वतः बोलावणार आहे. आमची समिती सदस्य राहतील हजर. न्यायमूर्ती शिंदे साहेब त्यांना हजर राहतील. ते कायदेशीर बाजू मांडतील. त्यामध्ये मला वाटतं त्यांच्या न्यायमूर्ती शिंदे साहेब बोलल्याच्या नंतर मला खात्री आहे की हा गैरसमज आणि विसंवाद दूर होईल. बाबासाहेब, ओबीसी नेत्यांमध्ये फूट, भुजबळ आणि वडेट्टीवारांमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. भाजपनं फेक नेरेटिव्ह फॅक्टरीमधील नेत्याला पुढे केलं या शब्दात वडेट्टीवारांनी टीका केली आहे. तर वारंवार भूमिका बदलता म्हणून आम्ही जाब विचारतोय असं भुजबळांनी म्हटलंय. दरम्यान भुजबळांनी काल काय म्हटलं होतं आणि त्यावर आज वडेट्टीवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. वडेट्टीवार, एकच मुद्दा घेऊन तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. पण जरांगीच्या तिथे जाऊन एक बोलणार, मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे म्हणून. अंबडच्या मीटिंग मध्ये येऊन तुम्ही सांगा आम्ही तुमच्या बरोबर आहोत, नंतर आमच्याकडे आमचा परत पाठ फिरवणार, हे कसं काय शक्य आहे? तर काँग्रेसचे आपले वडेट्टीवार काका कसे डबल ढोलकी ते बघायचंय का? बघायचंय? गाण्या लावरे तो व्हिडिओ. विशेष करून या मराठवाड्यातील जो निजामाच्या काळात पूर्णी म्हणून होतं, तुम्ही घेतला नाही, विदर्भातल्या लोकांनी घेतला, त्याचा आनंद घेतला, त्याचा म्हणजे आरक्षणाचा फायदा घेतला, तुम्ही घेतला नाही. आणि आजही आमची भूमिका आहे की महाराष्ट्रातील ओबीसी समाजांना, आपल्या मराठा समाजांना ओबीसीतून आरक्षण द्या, ही माझी भूमिका आहे. जरांगेच्या संदर्भात गुन्हा करून मी गेल्याचा एक व्हिडिओ करून हा आत्ता विषय काढण्याची गरज काय होती? तर त्यामध्ये नागपूरमध्ये निघालेला अफाट मोर्चा पाहिल्यानंतर भाजपाला भीती वाटली आणि आपल्या फॅक्टरीतील फेक नेरेटिव्हच्या फॅक्टरीतील एक नेत्याला पुढे करून मला टार्गेट करण्याचं काम केलं जात आहे. त्याबद्दल भुजबळ साहेबांचे मी मनापासून आभार मानतो, त्यांना मी धन्यवाद देतो. अरे मी कोणालाच टार्गेट तुम्हाला टार्गेट करून मला काय मिळणार आहे? वडेट्टीवार, काय मिळणार मला तुम्ही सांगा. तुमची ही वारंवार ही भूमिका जी बदलता तुम्ही, त्याबद्दल आम्ही तुम्हाला जाब विचारतोय की तुम्ही ठाम भूमिकेमध्ये यायला हवं. तुम्ही जरांगीच्या इथं बसून एक भूमिका घेता, तुम्ही अंबडच्या मीटिंगमध्ये बसून दुसरी भूमिका घेता, परत आमच्या मीटिंग्स लावल्या तर परत तिसरी भूमिका घेऊन ते टाळता, परत आता चौथ्या भूमिकेमध्ये 2 वर्षानंतर मोर्चा काढतो. तुमची भूमिका तुम्ही वारंवार बदलू नका, हे आम्हाला सांगायचं आहे. तुमच्या अंगावर सोडून मला काय व्हायचं आहे? मला काही व्हायचं नाही तिथे. आपल्या समाजाच्या एका उभरत्या नेतृत्वाकडून जर अशी चूक झाली असेल तर ते आपसामध्ये बसून मिटवायला पाहिजे. परंतु अशा प्रकारे पब्लिकली लावले तो व्हिडिओ आणि तिथे जे काही उपस्थित 1,00,000-2 लाख लोक असतील त्यांच्यासमोर हा दाखवून समोरच्या माणसाची प्रतिमा ही कमी करण्याचा जो एक डाव आहे, मी असं म्हणेल, तर वावगं होणार नाही. चुकलंच काल. नक्की मी त्याला चूक म्हणेल, नक्कीच मी त्याला चूक म्हणेल. म्हणजे मला ते योग्य वाटलेलं नाही. जर त्यांना एवढं हे होतं तर विजू भाऊला बोलवून ते समजू शकत होते की विजू तुझं इथे चुकलेलं आहे, तू असं करू नको. वडे आज सांगतायत का भुजबळांनी व्हिडिओ जो तर तू दाखवायला नको पाहिजे होता, तर वडेट्टीवार चर्चा करायला कोणता आहे वडे पण मला सर शेवटचा प्रश्न सर,